1 चमचा पाणी घातलेले, कढईला खाली दूध लागू नये म्हणून. आपण आज बासुंदी करणार आहोत. हे 1 लिटर दूध घेतलेलं आहे मी. हे 1 लिटर मी म्हशीचं दूध घेतलेलं आहे. बासुंदी करताना नेहमी म्हशीचं दूध वापरायचं. आता हे आपण उकळून घेणार आहोत, गरम करून घेणार आहोत. गॅस फास्ट ठेवायचा आणि आपण हे दूध उकळून घ्यायचं. तर रक्षाबंधन आहे उद्या, म्हणून मी आज बासुंदी करत आहे. अशी साय वरती आली की ती आपण मोडून काढायची आणि असं सतत ढवळत राहायचं. हे दूध आहे ना, आपण सतत असं हलवत राहायचं. ही साय मिक्स करत राहायचं. हे कडेकडेने अशी साय आली की आपण मिक्स करून घ्यायची साय सगळे आतमध्ये दुधामध्ये आणि हे दूध सगळं असं सतत ढवळत राहायचं. बासुंदी नेहमी दूध आटवून बासुंदी करतात. कोणी कोणी मावा वापरतात, मिल्क पावडर वापरतात आणि झटपट अशी बासुंदी तयार करतात. आज मी तुम्हाला मिल्क पावडर मावा न वापरता कशी बासुंदी अगदी सोप्या पद्धतीने करायची ती मी तुम्हाला दाखवत आहे. सतत हे हलवत राहायचं, अजिबात थांबायचं नाही. तर कढईला जर एकदा लागलं, दूध करपलं ना, तर सगळा बासुंदीला त्याचा वास येणार. त्यामुळे अजिबात आपण दुसरीकडे कुठे लक्ष न देता असं सतत ढवळत राहायचं चमच्याने. हे बघा आता कसं उकळले, असं खळाखळा उकळून द्यायचं आणि पसरट आणि जाड गुळाचं भांडच बासुंदी करायला घ्यायचं किंवा कढई पॅन असेल तर घ्यायचं. म्हणजे काय आहे, खाली दूध करपण्याची शक्यता नसते. आपली बासुंदी किती आहे, आपण किती प्रमाणात करतोय त्याप्रमाणे तो वेळ लागतो कमी जास्त. जास्त बासुंदी करत असाल तर जास्त वेळ लागणार तुम्हाला दूध आटवायला. आता मी हे केशर घालत आहे. दूध उकळले. केशरमुळे एक कलर येणार चांगला आणि टेस्ट पण छान लागणार. तर ते दूध जसं जसं उकळत जाईल, आटत जाईल, तसं तसं ते केशर मिक्स होत जाणार. 10 मिनटं झालेली आहेत. दूध मी आटवते ते. इथपर्यंत दूध होतं, आता आटवून एवढं झालेलं आहे. आता ह्याच्यामध्ये मी ही काजू बदामची पावडर बनवली ती घालणार आहोत. त्याने काय होतं, बासुंदीला दाटपणा येणार. म्हणजे जास्त दूध आटवायची गरज नाही आहे. आणि खवा मावा मी काय वापरणार नाही आहे, मिल्क पावडर. म्हणून मी काजू बदामची पेस्ट बनवली, पावडर बनवली मिक्सरमधून. तर हे पुन्हा आपण काजू बदाम पावडर घातलेली आहे, हलवून घेऊया. आता जसं जसं उकळी येईल तसं तसं ते आणखीन दाटपणा येणार बासुंदीला. हे बघा दूध आता कसं घट्ट झालेलं आहे. रक्षाबंधनच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. मी केली तशी बासुंदी तुम्ही घरी नक्की करून बघा, सगळ्यांना आवडेल. आता किती दाट झालेली आहे. आता 1 वाटी साखर घालत आहे मी. ही पिठी साखर घालते आहे. ही खडी साखर असते मोठी, त्याची मी पिठी साखर बनवली ती घालत आहे. गोड आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. साखर किती घालायची ते आपल्या आवडीप्रमाणे घालायची. आता हे काजू बदाम आहे ते आणखीन मी घालते. तर मी हे 4 ओळे घालते आणि वेलची पावडर. बासुंदी ही जास्त घट्ट नसते, पातळच असते. जर जास्त तुम्ही घट्ट केलं ना तर ते रबडी बनेल. आपल्याला जास्त आटवायची नाही आहे. केशरमुळे कलर पण बदललेला आहे दुधाचा. इकडेची साय सगळी अशी काढून घ्यायची. हे बघा आपली आता बासुंदी तयार आहे. माझी रेसिपी तुम्हाला आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.